नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरे. सूत्र भगवान परशुराम. भगवान परशुराम हे एका अर्थानं चिरंजीव असं आयुष्य मानलं जातं. डॉक्टर भारती सुदामे त्यांच्या भृगुनंदन या पुस्तकामध्ये म्हणतात की चिरंजीव म्हणजे अमर आहे असं नव्हे, तर चिरंजीव म्हणजे ज्याच्या जन्माविषयीही नेमकी माहिती नाही, मृत्यूविषयीही नेमकी माहिती नाही आणि प्रचंड प्रचंड असं म्हणावं असं दीर्घायुष्य म्हणजे भगवान परशुराम. भगवान परशुराम कधी दिसले कधी नाही याचा जर कालखंड डोळ्यासमोर आणला तर ही व्याख्या पटायला लागते. आणि म्हणूनच भगवान परशुरामांच्या पुस्तकाचा असा विचार या भागामध्ये न करता त्यांची वेगवेगळ्या काळामध्ये केलेली वर्णनं असा स्फुट विचार, म्हणून आजचा विषय भगवान परशुराम एक स्फुट असा विचार आजच्या काळामध्ये करत असताना मला राहून राहून असं वाटतं की आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर एका वेगळ्या अर्थानं भगवान परशुराम हे त्यांच्या काळाचे धुरंधर आहेत. आता धुरंधर 1 का धुरंधर 2 हे मी तुमच्यावर सोडतो, पण ज्या वेळेला रामधारी सिंह दिनकर रश्मिरथी आणि परशुराम की प्रतीक्षा आणि कुरुक्षेत्र याच्यामध्ये भगवान परशुरामांचं वर्णन करताना या त्या स्वरूपामध्ये म्हणतात, सच है आँखों में आग लिए आते हैं, सच है आँखों में आग लिए आते हैं, पर यह स्वदेश का भाग लिए आते हैं. मग आत्ताचा धुरंधर वेगळं काय करतोय अशा अर्थानं मी म्हटलं की भगवान परशुराम हे त्या काळचे धुरंधर होते. बरं, हे दोघंही सरकारी यंत्रणेशी संबंधित होते पण ते सत्तारूढ नव्हते, अशाही अर्थाने ते धुरंधर आहेत का हे विचार केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की त्यांना सत्तेपेक्षा सुद्धा त्या सत्यामध्ये, स्वत्वामध्ये आणि सत्वामध्ये धुरंधर आणि भगवान परशुराम यांना गणित आहे. आणि शेवटी आपण असं म्हणतो की आपण हा इतिहासाचा परिपाक असतो. जसं विंदा करंदीकर म्हणतात की इतिहासाचे अवजडो झे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढून भविष्य वाचा, अशी वृत्ती म्हणजे भगवान परशुराम आहेत का याचा विचार केला पाहिजे. मग ॲडल्स हक्सले जसं रूट्समध्ये म्हणतो तसं काही वेळेला आपल्या रक्तपेशीतून, काही वेळेला आपल्या ज्ञानपेशीतून, काही वेळेला आपल्या स्वभावाच्या पेशीतून, काही स्थितीतून, काही परिस्थितीतून, काही ज्ञानस्थितीतून, काही भावस्थितीतून आणि काही सद्यस्थितीतनं आणि वस्तुस्थितीतनं आपण घडत जातो. असा जर विचार केला तर 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषींचे 5वे पुत्र आणि विश्वामित्र हा त्यांचा मामा. आपण विश्वामित्रांना प्रतिसृष्टीचे निर्माते म्हणतो. भगवान परशुरामांनी तसंच केलं का की ते 100 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातलं परशु कुठार जे होतं ते समुद्रात भिरकावून दिलं आणि त्यातनं जो समुद्र मागे हटला गेला त्यातनं कोकण ते केरळ अशा पट्ट्याची निर्मिती झाली. ही एका वेगळ्या अर्थानं प्रतिसृष्टीचीच निर्मिती नाही का? मग विश्वामित्रांचं ज्ञान आणि विश्वामित्रांची निर्मिती आणि जमदग्नी ऋषींची शस्त्रसिद्धता आणि संताप या सगळ्याचा परिपाक म्हणजे भगवान परशुराम आहेत का हे बघितलं पाहिजे. आणि जसं नेहमीच म्हटलं जातं की विश्वामित्र हे जन्मानं क्षत्रिय होते पण उत्तरार्धात ते कर्मानं ब्राह्मण झाले. आणि गंमत म्हणजे परशुराम हे जन्मानं ब्राह्मण होते पण ते कर्मानं नंतर ब्राह्मण राहत असतानाच क्षत्रिय झाले. म्हणजे एकंदरीतच आपण ज्याला म्हणतो की चातुर्वर्ण व्यवस्था आपल्या देशामध्ये गुणकर्म विभागशः अशी आली, ती जन्मसिद्ध नव्हती. याचं एक चालतं बोलतं उदाहरण म्हणजे भगवान परशुराम आणि विश्वामित्र आहेत का याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून आजच्या ग्रंथसूक्तचा या भागाचा विषय भगवान परशुराम एक स्फुट असा आहे. अगदी हे जो जुनं पुराण वाटत असेल तर अलीकडच्या काळातला जर विचार करायचा झाला तर रामधारी सिंह दिनकरांच्या आधीचा पण महाभारत रामायणाच्या नंतरचा असा उल्लेख भगवान परशुरामांचा एका वेगळ्या संदर्भामध्ये येतो. आणि तो येतो हरिभक्तपरायण संतश्रेष्ठ संत कवी दासगणू महाराज यांच्या एका पुस्तकामध्ये. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या आयुष्याचं वर्णन करणारी गजानन विजय नावाची पोथी लिहिली आहे, जी आपण लोकप्रिय भाषेमध्ये गजानन महाराजांची पोथी म्हणून ओळखतो. या पोथीमध्ये एकूण 21 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाची त्याची अशी रचना आहे. या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओळी या वेगवेगळ्या देवदेवतांची स्तुती करणाऱ्या आहेत.
नंतरची एक ओवी त्या स्तुतीकडनं आधीच्या प्रतिपाद्य विषयाशी जोडून घेणारा सांधा अशा स्वरूपाचा आहे. मग त्याच्या बाजूनं नंतर त्या अध्यायाचा जो प्रतिपाद्य तत्वचिंतनात्मक असा कीर्तनामध्ये जसं पूर्वरंग उत्तर रंग असतं तशा पद्धतीनं तत्वचिंतनाची मांडणी केली जाते. आणि पुन्हा अध्याय संपतांच्या शेवटच्या 2 ओव्या या काही मागण्याकरता आशीर्वाद मागण्याकरता केली आहेत. अशा रचनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा हरिभक्तपरायण संत कवी दासगणू महाराजांच्या गजानन विजय या पोथीच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या 5 ओळी या भगवान परशुरामांचं वर्णन करणाऱ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये दासगणू महाराज असं म्हणतात, जय जयाची परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रजुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा ब्राह्मणांविषयी, काय आहे लागली तुझी गाढ निद्रा ते धवा. म्हणून डोळे मिटू नको, स्वस्थ ऐसई बसू नको, आणि बाणी प्रसंग देखो आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. या 5 ओव्या त्या पुस्तकामध्ये वाचताना वेगळा संदर्भ लागतो, पण हे परशुरामाचं वर्णन असल्यामुळे परशुराम मालेमध्ये याचा विचार करताना एकंदरीतच परशुरामांच्या आयुष्याची कार्यपद्धती सांगणाऱ्या अशा या ओव्या आहेत का याचा विचार करण्याची वेळ येते. कारण जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको असं म्हणताना जमदग्नीचंही कुळ सांगितलं. आणि तू परमेश्वराचा अवतारच किंवा नस, कारण आपण विष्णू अवतारामध्ये त्यांना स्थान दिलंय, याचा विचार असाही पद्धतीनं सांगतात. म्हणजे तुमच्या गुणवैशिष्ट्यानं, तुमच्या कार्यकर्तृत्वानं आणि महत्त्वाचं म्हणजे गुण आणि कर्माच्या सातत्यानं मानवी आयुष्यातनं परमेश्वरापर्यंत पोचता येतं. याचं उदाहरण म्हणजे भगवान परशुराम आहेत का. त्यांनी नेमकं काय केलं या परंपरेचं वर्णन करताना सहस्त्रार्जुनाचा वध केला, असं करताना जमातीचं संरक्षण केलं, आणि तो एखाद्याचा निष्कारण झालेल्या अपमानात नव्हता. म्हणजे अपमान सहन करू नका, प्रसंगी ताठमानेनं उभं राहा, याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान परशुराम, असाही अर्थ लावता येईल का. मी पुन्हा म्हटलं तसं की पोथीमध्ये वेगळा अर्थ आहे, पण अशा पद्धतीनं परशुरामांच्या चरित्राचंही ते वर्णन हे लक्षात केलं पाहिजे. आणि अशा गोष्टीकडे डोळेझाक एक समाज म्हणून करू नका. अन्याय, अपमान, अनिती याला ज्याला अनय किंवा असं म्हटलं जातं हिंदीमध्ये, असं जे नीतिमान्य नाही ते अनय, याच्या विरुद्धचा हुंकार आणि आवाज, आणि तोही सातत्यपूर्ण कृतीतनं ज्ञानसिद्धतेतनं जन्माला आलेला हुंकार आणि ओंकार म्हणजे भगवान परशुराम, असाही याचा अर्थ लागतो का याचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे वेळच्या वेळी आणीबाणीचा प्रसंग पाहिला पाहिजे आणि आणीबाणी यायच्या आत जागं झालं पाहिजे. मला 1975 अभिप्रेत नाही, प्रत्येकी आयुष्य अभिप्रेत आहे, याचा अर्थ म्हणजे भगवान परशुराम आहे का हे लक्षात केलं पाहिजे. आणि अशी सिद्धता जेव्हा होते त्यावेळेला आपोआप ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा, संमतीचा, सहमतीचा, संगतीचा आणि संततीचं संरक्षण होतं. म्हणजे भगवान परशुराम आहे का असा विचार करू. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या 5 ओव्या म्हणतो आणि भगवान परशुराम एक स्फुट हा या व्हिडिओचा भाग इथेच पूर्ण करतो. अध्याय 16 ओवी 1 ते 5. श्री गजानन विजय. रचेते संत कवी दासगणू महाराज. जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रजुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा ब्राह्मणांविषयी, काय आहे लागली तुसी गाढ निद्रा ये धवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.